नमस्कार. जय श्रीराम, जय श्रीराम, जय जय श्रीराम. अरे आवाज कमी आहे. ही सभा तटकरे साहेबांच्या प्रचाराची नाही तर ही महायुतीच्या उमेदवाराच्या विजयाची वाटली पाहिजे. म्हणून एकदा जोरदार घोषणा होऊ दे. जय श्रीराम. नमस्कार. 32 रायगड लोकसभा महायुतीचे उमेदवार सन्माननीय श्री तटकरे साहेब यांच्या प्रचार सभेसाठी व्यासपीठावर उपस्थित असलेले पनवेलचे आमदार, आमचे मार्गदर्शक सन्माननीय प्रशांतदादा ठाकूर, पेणचे माजी आमदार आणि भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष धैर्यशील दादा पाटील, उपस्थित अलिबागचे आमदार महेंद्रदादा दळवी, आमदार थोरवे साहेब, व्यासपीठावर उपस्थित असलेली सर्व मंडळी, आदरणीय मंच आणि माझ्या समोर उपस्थित असलेले महायुतीच्या उमेदवाराला विजयी करण्यासाठी इथे आलेले सर्व आमचे महायुतीचे सर्व कार्यकर्त्यांचं मनापासून या सभेसाठी स्वागत करते. आणि आपल्या भाषणाला सुरुवात करत असताना निश्चितच ही पहिले आठवण करेन की ही सभा तटकरे साहेबांच्या प्रचाराची सभा आहे. ही सभा होत असताना ही सभा घेण्यामागचा उद्देश म्हणजे देशात होणारी 7 मेची ही लोकसभेची निवडणूक, ही निवडणूक आपल्या देशाचे पंतप्रधान जे संपूर्ण देशाला आपला परिवार मानतात त्या पंतप्रधानांना मजबूत करण्याची ही निवडणूक आहे. येणाऱ्या 5 वर्षासाठी माझा देश कोणाच्या हातात द्यायचा आहे, कोणता नेता मला माझ्या देशासाठी येणाऱ्या 5 वर्षासाठी निवडायचा आहे, त्याची ही निवडणूक आहे. ही गावकी भावकीची निवडणूक नसून येणाऱ्या या 5 वर्षासाठी संसदेमध्ये, देशातल्या सर्वोच्च या संसदेमध्ये आमचा प्रतिनिधी, आमचा नेता पाठवण्याची ही निवडणूक आहे. अब की बार 400 पार, अब की बार 400 पार हा नारा देत असताना देशाच्या सर्वोच्च मंदिरात आम्हाला आमचा प्रतिनिधी पाठवायचा आहे, मोदींच्या विचाराचा प्रतिनिधी पाठवायचा आहे आणि रायगडचा प्रतिनिधी म्हणून आम्हाला आमच्या या मतदारसंघातनं देशाच्या या संसदेमध्ये पाठवायचा आहे. आणि म्हणूनच स्थानिक प्रश्नाची जाण असणारा आणि सदैव जनतेच्या संपर्कात असणारा महायुतीचा उमेदवार म्हणून सुनील तटकरे साहेबांना आम्हाला विजयी करायचं आहे. तटकरे साहेबांना विजयी करत असताना आमचं मत हे केवळ तटकरे साहेबांना नसणार आहे, तर येणाऱ्या 5 वर्षासाठी तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदींना पंतप्रधान करण्यासाठी माझं ते मत असणार आहे. याची काळजी आपण प्रत्येकाने घेतली पाहिजे. आम्हाला पुढच्या पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी पाहिजेत. हो, आम्हाला मोदी म्हणूनच पंतप्रधान पाहिजेत. कारण जर गेल्या 10 वर्षाचा आम्ही विचार केला, 10 वर्षाचा आम्ही लेखाजोखा बघितला, तर निश्चितच प्रत्येक माणसाला वाटतं माझं देश, माझं भविष्य सुरक्षित राहिलं पाहिजे. माझी येणाऱ्या पुढच्या पिढीचं भविष्य जर सुरक्षित करायचं असेल तर मला असा पंतप्रधान पाहिजे जो संपूर्ण देशाला आपला परिवार समजतो आणि त्या परिवाराला आपली ताकद समजतो. आणि म्हणूनच आम्ही 10 वर्षाचा विचार केला तर आमच्या पुढे अनेक मुद्दे येतात. अनेक योजना आपल्या या मोदी सरकारने आपल्यासाठी राबवल्या. फक्त राबवल्या नाही तर त्या सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं. एक महिला म्हणून अभिमान वाटतो गीताताई बोलताना की महिलांसाठी अनेक योजना आपल्या सरकारच्या माध्यमातून झाल्या. उज्ज्वला गॅस योजना आली. उज्ज्वला गॅस योजनामुळे चुरीवर स्वयंपाक करणाऱ्या महिलेची धुरातनं मुक्ती झाली आणि उज्ज्वला गॅस योजनेचा आम्हाला फायदा झाला. त्याच्यानंतर हर घर शौचालय योजना आली. हर घर शौचालय योजनामुळे ज्या माझ्या खेडेगावातल्या महिला उघड्यावर शौचालय जायच्या त्या महिलांना शौचालय मिळाले. आणि या योजनेमुळे आमच्या महिलांना फक्त सुविधा नाही तर मोदींनी आमचा सन्मान करण्याचं काम केलंय. मातृवंदन योजना आली. मातृवंदन योजनेच्या माध्यमातून बाळ पोटात असल्यापासून ते जन्माला येईपर्यंतची काळजी आमचं सरकार घेत आहे. आणि मुद्रा योजना आणली. त्या मुद्रा योजनेच्या माध्यमातून देशातल्या लाखो करोडो महिला आज स्वतःच्या पायावर उभ्या राहिल्या. बचत गटाच्या माध्यमातून, मुद्रा योजनेच्या माध्यमातून महिलांना निधी मिळाला आणि महिला स्वतःच्या पायावर उभ्या राहिल्या. आज बचत गटातल्या 10-15 महिला जरी एकत्र आल्या आणि त्यांनी सांगितलं घरातल्या माणसांना की आम्हाला काहीतरी व्यवसाय करायचा आहे, आम्हाला आर्थिक मदत करा, तर आपल्या घरातली माणसं तरी आपल्यावर विश्वास ठेवतील का?
नाही ठेवणार, पण हा विश्वास आपल्या पंतप्रधानांनी देशातल्या प्रत्येक महिलेवर ठेवला आणि आज आपल्यासाठी मुद्रा योजना आली, प्रधानमंत्री आवास योजना आली। प्रधानमंत्री आवास योजनेत पण आमच्या महिलांनाच प्राधान्य दिलं गेलं। जे घर महिलेच्या नावावर असेल त्या घराला 2.5 लाखाची सबसिडी देऊन आमच्या महिलेच्या घरावर छत देण्याचं काम आमच्या मोदीजींनी केलंय। निराधार महिलांसाठी योजना आली, कष्टकऱ्यांसाठी आली। शेतकऱ्यांना वर्षाला 6,000 मिळत होते, त्या 6,000चे 12,000 करण्याचं काम झालंय। अशा अनेक योजना आपल्या प्रत्येकासाठी या आपल्या सरकारच्या माध्यमातून झाल्या। मुलींसाठी योजना झाल्या, महिलांसाठी झाल्या। अरे मुलींसाठी सुकन्या योजना असेल, लेक माझी लाडकी योजना असेल, यांसारख्या अनेक योजना आल्या की त्या योजनांच्यामुळे जो भारत बेटी बचाओ बेटी पढाओ बोलत होता तोच भारत आज मेरी बेटी मेरा अभिमान बोलायला लागेल, हे काम मोदी सरकारने केलंय। आणि म्हणूनच या सगळ्यांचा योजनांचा फायदा आज आमच्या सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहोचतोय। एक गोष्ट आठवण नक्कीच करीन की 2 वर्षापूर्वी कोरोनासारखं महामारीचं संकट आपल्या देशावर आलं। कोरोनाचं संकट आल्यावर जगातले इतर देश बोलत होते की भारत हा 1.25 कोटी लोकसंख्या असलेला देश हा कोरोनामध्ये वाचू शकणार नाही। कोरोनासाठी जी वॅक्सिन करायला लागेल ती वॅक्सिन करायला भारताला 10 वर्ष लागतील, पण मोदींनी ही वॅक्सिन अवघ्या 1 वर्षात करून दाखवली आणि एवढ्या मोठ्या लोकसंख्येला मोफत वॅक्सिन देणारा भारत हा एकमेव देश आहे, याचा निश्चितच आम्हाला अभिमान आहे। आम्हाला आमच्या पंतप्रधानांनी एक वॅक्सिन नाही दिली तर दुसरी या कोरोनाची परत लागण होऊ नये म्हणून बूस्टर डोसच्या माध्यमातून आमच्या देशातल्या नागरिकांना सुरक्षित करण्याचं काम आमच्या मोदी सरकारने केलंय, याचा आम्हाला निश्चितच आनंद आहे। इथे बरेच आपले ज्येष्ठ नागरिक बसलेत, त्यांना मी एवढंच सांगेन की आज जसे शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जे डायरेक्ट पैसे जमा होतात ते पैसे मागच्या 70 वर्षात कधीच जमा होत नव्हते। यापूर्वीचे पंतप्रधान राजीव गांधी यांनी तर मान्य केलेलं, जर मी या देशातल्या शेतकऱ्यासाठी 1 रुपया पाठवतोय तर त्यातले अर्धेच पैसे त्या शेतकऱ्याच्या खात्यात पोचतायत, त्यातले 16 पैसे का 20 पैसे त्या शेतकऱ्यापर्यंत पोचतायत, मधल्या 82 पैशाचा हा भ्रष्टाचार होतोय, हे त्यावेळेसच्या राजीव गांधींनी मान्य केलेलं। पण आज देशाला असा पंतप्रधान मिळाला की ज्यांनी सांगितलं जर मी इथल्या शेतकऱ्यासाठी 1 रुपया पाठवतोय तर डायरेक्ट त्याच्या खात्यात 1 रुपया जमा झालाच पाहिजे। आणि अशा प्रकारे मध्यस्थीचं कंबरड मोडून सरकार तू डायरेक्ट जनता असा थेट सवाल हाचा थेट संपर्क करण्याचं काम हे मोदींनी केलंय आणि हीच त्यांच्या खरी यशाची पावती आहे। मी सर्वांना एवढंच सांगेन की ही निवडणूक अतिशय महत्त्वाची आहे। या निवडणुकीमध्ये ही स्थानिक स्वराज्याची निवडणूक नाहीये की विधानसभेची निवडणूक नाहीये, त्याच्यामुळे गावकी भावकीची निवडणूक ही नाहीये। येणाऱ्या 5 वर्षासाठी देशातल्या उच्च सभागृहात आपल्या ज्या उच्च सभागृहात आपल्या देशाचं भविष्य ठरलं जातं, देशाच्या नीतिमत्तेची धोरणं ठरली जातात, त्या सभागृहाचं हे निवडणूक आहे। त्याच्यामुळे या निवडणुकीत आपला देश एका उज्ज्वल आणि प्रामाणिक माणसाच्या हातात देण्यासाठी आपल्याला महायुतीच्या उमेदवाराला विजयी करायचं आहे। भाषण संपवताना इतकंच सांगेन की मी तटकरे साहेबांना एवढीच त्या दिवशी पण विनंती केली आहे की आपण खासदार होणारच आणि खासदार झाल्यावर आमच्या पेणचा जो लांब पल्ल्यांच्या गाड्यांचा प्रश्न आहे तो लांब पल्ल्याच्या गाड्यांचा प्रश्न हा सोडवण्यासाठी आपण निश्चितच प्रयत्न कराल अशी मी त्यांच्याकडनं मागणी केली आहे। आणि आपण बघतोय की जे लोक टीका करतायत की काय प्रगती झाली आहे त्यांना मी इतकंच सांगेन की ज्यांना असं वाटतंय की काय प्रगती झाली आहे त्यांनी 2014 पूर्वीचं शैक्षणिक परिस्थिती, आरोग्य परिस्थिती, इन्फ्रास्ट्रक्चर देशात काय होतं आणि 2000 नंतरचं
इन्फ्रास्ट्रक्चर, विमानतळ, एम्स याची संख्या गुगलवर आपल्याला बघायलाच मिळेल. त्याच्यामुळे आपल्या देशाची खऱ्या अर्थाने झालेली 2014 नंतरची प्रगती आपण सर्व सुज्ञ आहात, ती आपल्या समोर आहे. आणि म्हणूनच येणाऱ्या काळात उज्ज्वल भविष्य देशाचं पंतप्रधान मोदी करण्यासाठी 400 पार तर होणारच आहेत, पण त्या 400 पारमध्ये 399+ एक आपल्या रायगडचा मावळा पाठवण्यासाठी आपण घड्याळाच्या निशाणीचं बटन दाबून तटकरे साहेबांना विजयी करा अशी विनंती करते. धन्यवाद.